मंत्रिमंडळामध्ये आपलं नाव होतं असं आपल्याला सांगितलं गेलं, मात्र दुसऱ्या दिवशी आपलं नाव यादीत नव्हतं। त्यामुळे असं नेमकं काय झालं आणि माझं नाव कुणी कापलं हे आपल्यालाच माहित नसल्याचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवारांनी केलंय। मंत्रिपदासाठी आपलं नाव आहे असं आपल्याला सांगितलं गेलं, मात्र माझं नाव मंत्रिमंडळात नव्हतं। आपण दिल्लीत जात नाही, त्यामुळे आपलं नाव कुणी कापलं हे फडणवीस किंवा बावनकुळेच सांगतील असंही मुनगंटीवार म्हणाले। सुधीर मुनगंटीवारांनी नाराजीच्या चर्चांवरती मौन सोडलंय। आपण नाराज नाही, मात्र ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांना सुद्धा मंत्रिपद दिलं असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे आणि गणेश नाईकांवरती निशाणा साधला। आपली सुधीर मुनगंटीवारांशी चर्चा झाली आहे। विशिष्ट जबाबदारीचा मानस असल्यामुळे काहींना मंत्रिपदं दिली गेली नाहीत असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। होय, मी नाराज आहे असं म्हणत छगन भुजबळांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली। मंत्रिपदाबाबत अजित पवारांसोबत चर्चा केलेली नाही, चर्चा करणं आपल्याला गरजेचंही वाटलं नाही असं भुजबळ म्हणतात। जरांगेंशी लढण्याचं बक्षीस मिळालेलं आहे असं म्हणत छगन भुजबळांनी मार्मिक टिप्पणी केली। मात्र कितीही मंत्रिपदं आली आणि कितीही गेली तरी भुजबळ काही संपणार नाहीत असा इशारा सुद्धा छगन भुजबळांनी दिलाय। नाराज असलेले छगन भुजबळ कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत। बुधवारी सकाळी 11 वाजता नाशिकमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी भुजबळ मेळाव्यात काय बोलणार, कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे। दरम्यान छगन भुजबळ काहीही बरळतात। मंत्रिपद हा त्यांचा वैयक्तिक विषय, त्यांनी ट्रम्पची जागा घ्यावी, आपल्याला काय करायचंय असा टोला मनोज जरांगेंनी लगावलाय। आपण सामान्य कार्यकर्ता, आपल्याला डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो अशी उपरोधिक प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे। नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जातंय असंही भुजबळ म्हणाले। भुजबळांना मंत्रिपद न देण्यामागे जातीय राजकारण असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। तर ज्याला त्याला कर्माची फळं मिळतात, महाराष्ट्र पाहतोय असं वक्तव्यही राऊतांनी केलं। सरकारनं ओबीसींवरती अन्याय केला, छगन भुजबळांना वापरून फेकून दिलं अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे। ओबीसींबद्दल काँग्रेसकडे दाखवण्यासारखं काहीही नाही। ओबीसींसाठी 48 GR आम्ही काढले, काँग्रेसला आता आत्मचिंतनाची गरज आहे असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला। भुजबळ अनुभवी नेते आहेत, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवं होतं, पण मराठा ओबीसी वादाचे भुजबळ शिकार बनलेत अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे। महायुतीत भुजबळांचं स्थान महत्त्वाचं आहे। अजित पवार भुजबळांना योग्य स्थान देतील, मान देतील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। शरद पवारांच्या सांगण्यावरनं अजित पवारांनी भुजबळांना मंत्रिमंडळातनं डावलल्याचा आरोप नवनाथ वाघमारेंनी केलाय। भुजबळ आणि पडळकरांना कॅबिनेटमध्ये न घेतल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिलाय। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडनं सामूहिक मुंडन करून महायुती सरकारचा निषेध नोंदवला गेला। छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यामुळे भुजबळांचे समर्थक आक्रमक झाले। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे त्याचे पडसाद येवला मतदारसंघात उमटले। नाराज असलेल्या भुजबळांच्या समर्थकांनी येवल्यामध्ये धरणं आंदोलन केलं, तर लासलगावच्या विंचूरमध्ये रास्ता रोको आंदोलन झालं। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे त्यांचे नाराज समर्थक रस्त्यावरती उतरले। छत्रपती संभाजीनगर नाशिक महामार्गावर विंचूर इथे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। छगन भुजबळांना मंत्रिमंडळातनं डावलल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झालाय। अजित पवारांचा निषेध नोंदवत सिंदखेड राजा इथे नागपूर पुणे मार्गावरती ओबीसी समाजानं रास्ता रोको केला। मंत्रिमंडळाचा विस्तार होताच महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना खुश खबर दिली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विधानसभेत यासंदर्भात पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या। विधानसभेतल्या पुरवणी मागण्यांमध्ये एकूण 35,788 कोटींच्या मागण्या मंजूर झाल्यात। यात मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटींची तरतूद पाहायला मिळते। वाढवड बंदर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांनी विरोध केला। बंदर विरोधात स्थानिक शेतकऱ्यांसह काही संघटना आक्रमक झाल्यात। काम रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी मात्र ताब्यात घेतलं। पालघरच्या जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यात 16 ते 20 डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबवली जाईल। या पार्श्वभूमीवरती आरोग्य अधिकाऱ्यांकडून हर घर सर्वेक्षण अभियानांतर्गत सर्वेक्षण पार पडेल।
माळशिरसच्या चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायतीनं सरकारला निवेदन देत चक्क हेलिकॉप्टर देण्याची मागणी केली आहे। गेल्या 70 वर्षांपासून रस्त्यांची मागणी पूर्ण होत नसल्यानं ग्रामपंचायतीनं हेलिकॉप्टरची मागणी केली आहे। सांगलीच्या वाळवा इथे रेणुकामाता यात्रेनिमित्त उलट्या दिशेने धावणाऱ्या रिक्षांचा थरार पाहायला मिळाला। या स्पर्धेतल्या विजेत्या रिक्षा चालकांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं। नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात 2 दिवसात 60 लाखांपेक्षा अधिकची उलाढाल झाली आहे। 2च दिवसात 150 पेक्षा अधिक घोड्यांची खरेदी करण्यात आली। 18 तारखेपासून या घोड्यांच्या विविध स्पर्धांनाही सुरुवात होईल। रत्नागिरीच्या जयगडमध्ये वायुगळती बाधित मुलांना पुन्हा उलट्यांचा त्रास सुरू झालाय। उलट्या मळमळ झाल्यामुळे 12 मुलांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान या मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे। पालघरच्या विक्रमगडमध्ये विजय दिनानिमित्त अग्निवीर मार्गदर्शक शिबिराचं आयोजन केलं गेलं। या शिबिराला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। माजी सैनिकांनी बाईक रॅली सुद्धा काढलेली होती। जळगावातील दूरदर्शन टॉवर परिसरात मंदिरात स्वामीनारायणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी 200 संतांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात प्रतिष्ठापना पार पडली। या सोहळ्यानिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी हजर होते। कुडाळच्या पिंगुळी म्हापसेकर तिठा भागात फळांची विक्री करणाऱ्या परजिल्ह्यातील फळ विक्रेत्याला शिवसैनिकांनी दणका दिलाय। तसंच पुन्हा या भागामध्ये फळ विक्रीसाठी आल्यास गाठ आमच्याशी असेल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला। बोदवड तालुक्यामध्ये विजेचा लपंडाव पाहायला मिळतोय। त्यामुळे चिखलीतील एका शेतकऱ्याला शेतात पाणी देताना सर्पदंश झाल्याची घटना घडली। यानंतर संतप्त शिवसैनिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला घेराव घालत वीज पुरवठा नियमित करण्याची मागणी केली आहे। धुळ्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून तापमान 5 अंशांच्या खाली आहे। त्यामुळे बाजारात उबदार कपड्यांची मोठी मागणी वाढतेय। धुळ्याच्या तिबेटियन स्वेटर मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे। जळगाव जिल्हा कारागृहात तृतीयपंथीयांसाठी उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं स्वतंत्र बॅरेक सुरू झालंय। विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह जालिंदर सुपेकर आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं। बीड जिल्ह्यातील माजी सरपंचाच्या हत्येच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। त्या हत्येचा तपास SITकडे वर्ग करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। रावेरमध्ये गेल्या 186 वर्षांपासून दत्त जयंतीनिमित्त रथोत्सवाचं आयोजन केलं जातं। यावर्षी रथ ओढण्याचा मान महिलांना मिळाला। यावेळी रथावरती रेवड्यांची उधळण करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष केला गेला। यापुढची बातमी दौंडमधून आहे। दौंड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून आरोग्य विभागाचा भोंगळ कारभारही दिसतोय। दौंड कुरकुम रस्त्यावरती भागवत वस्तीवर जाणाऱ्या खडकवासला कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात इंजेक्शन्स सापडली आहेत। त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होते। ही इंजेक्शन्स नेमकी कशाची आहेत आणि कोण ही इंजेक्शन्स टाकून गेली आहेत याबद्दल काहीही माहिती नसल्यानं सध्या खळबळ उडाली आहे। दौंड तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। खडकवासला कॅनल जो पुण्यातून येतो त्या कॅनलमध्ये इंजेक्शन टाकण्यात आलेले आहेत। आपण बघू शकता की हे इंजेक्शन त्या खडकवासल्याच्या कॅनलमध्ये देखील गेलेले आहेत। त्यामुळे या सगळ्यामध्ये आरोग्याला धोका पोहोचू शकतो अशा पद्धतीचं या ठिकाणी हे इंजेक्शन टाकलेले आहेत। आपण जर बघू शकतो की हे कशा पद्धतीने हे इंजेक्शन्स आहेत आणि हे इंजेक्शन जे आहेत ते या खडकवासल्यामध्ये टाकण्यात आलेला आहे जो कॅनल आहे। आणि हाच कॅनल पुढे दौंड शहराकडे जातो आणि दौंड शहरातील पाणी जे आहे ते तलावामध्ये जातं आणि तिथले दौंड शहरातील नागरिक हे पाणी पित असतात। नागरिकांच्या जीवाशी खेळ सध्या सुरू आहेत। आपल्यासोबत स्थानिक आहे, नेमकं त्यांना विचारूया नेमका कुणी टाकलं होतं, काय टाकलं माहिती आहे का तुम्हाला? काय हे रात्रीच्या सुमारास टाकून जातात 12-1च्या आसपास। त्यावेळेस कोणच नसतं ह्या टायमाला आणि ज्यावेळेस शेतकरी दाऱ्यावरती असतो त्यावेळेसच ते समजतं की कोणतरी आले, पण त्याचं धाडस होत नाहीये। ते एकटा येऊ शकत नाही बघण्यासाठी की नक्की कोण आहे तो चोर आहे का काय आणखीन टाकण्यासाठी येतात, पण हे प्रकार वारंवार घडत असतात। आणि या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने जर हे इंजेक्शन टाकण्यात आलेले आहेत त्याचा परिणाम जो आहे तो शेतकरी असेल नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे। त्यामुळे कशा पद्धतीनं आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार जो आहे तो भोंगळ कारभार या निमित्तानं उघड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्यांनी जे कोणी हे टाकले असेल इंजेक्शन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असं स्थानिकांचं म्हणणं आहे, कारण याच्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे एकंदरीतच
या सगळ्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे आणि शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, दौंड. आणि यापुढची बातमी कोकणात आहे. कोकणात भात कापणी झाल्यानंतर जमिनीची मशागत करून पावटा, तूर आणि कुळीत या पिकांचं उत्पन्न घेतलं जातं. यंदा या पिकांच्या रोपाची वाढ चांगली झाल्यामुळे शेतकरी सुखावलेत. रामपूर कुडे फाटा इथे एका अज्ञातानं माळ रानाला आग लावली. त्यामुळे शेतातील शेकडो एकरावरचं गवत जळून खाक झालं. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवरती आलाय. जळगावमध्ये उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना नॅनो खतं आणि फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दरम्यान या तंत्रज्ञानासंदर्भात जनजागृती करणाऱ्या मोबाईल व्हॅनचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावल तालुक्यातील देहीगावमध्ये एका शेतकऱ्याच्या घरासमोरच्या लिंबोणीला तब्बल 2.5 किलो वजनाचा सुईलिंबू लागलाय. या झाडाला तब्बल 5 वर्षांनी फळ आलंय. वाशिमच्या रिसोडमध्ये सोयाबीनला किमान 6,000चा दर मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात. यावेळी 1 लाख शेतकऱ्यांच्या रक्ताच्या स्वाक्षऱ्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचं अभियान आजपासून सुरू झालंय. यवतमाळच्या कोथबोंडमध्ये कापूस जाळून शेतकऱ्यांनी निषेध आंदोलन केलं. कापसाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. सांगलीच्या मणेराजुरीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. सरकारनं हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. नागपूरच्या अधिवेशनात विदर्भ विकलांग संघर्ष समितीचा मोर्चा येऊन धडकला. मात्र टेकडी लाईनवरती हा मोर्चा रोखण्यात आल्यामुळे मोर्चेकरी, आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मुंबईच्या मुलुंडमध्ये काँग्रेसकडनं ईव्हीएम विरोधात 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. दरम्यान स्वाक्षरी मोहीम राबवत ईव्हीएमचा निषेध नोंदवला गेला. परभणी घटनेच्या निषेधार्थ भिवंडीमध्ये विविध संघटनांकडनं निदर्शनं करण्यात आली. संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विरोधात जागा मालकांना आमरण उपोषण सुरू केलंय. शेख हारून यांच्या जागेवरती बँक असून तब्बल 3 वर्षांचं भाडं बँकेनं थकवल्याचा आरोप आहे. अकोल्यातल्या अकोटमध्ये एका महाविद्यालयीन महिला शिक्षिकेनं मुख्याध्यापकाकडनं छळ होत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. मात्र अटक न झाल्यामुळे शिक्षिकेनं आमरण उपोषण सुरू केलंय. मलकापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडनं आक्रोश मोर्चा निघाला. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू समाज आक्रमक झालाय. कांदिवलीच्या चारकोपमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडनं दुकानांची आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन पार पडलं. यावेळी पोलिसांकडनं सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये बंद पाळला गेला. यावेळी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेत. परभणीतील घटनेचा निषेध नोंदवत सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. अहिल्यानगरच्या निळवंडे धरणाच्या कालव्याचं काम म्हाळादेवी गावातील आंदोलनकर्त्यांनी बंद पाडलंय. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कॅनॉलमध्येच ठिय्या दिला. पंढरपूरमध्ये आंबेडकर अनुयायांकडनं बंद पुकारण्यात आला. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले. परभणी घटनेच्या निषेधार्थ शहापूरच्या खर्डी आणि कसारामध्ये कडकडीत बंद पाळला गेला. यावेळी मोर्चा काढत संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. बुलढाण्याच्या खामगावमध्ये सकल मराठा समाजाकडनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेला गेला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाला. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचे पडसाद सोलापुरात उमटले. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांकडनं आंदोलन करत निषेध नोंदवला गेला. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आरपीआय आठवले गटाच्या वतीनं सोलापूरमध्ये निदर्शनं करण्यात आली. यावेळी पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप करत आरपीआय कार्यकर्ते आक्रमक झाले. त्या घटनेची सीबीआयनं चौकशी करावी अशी मागणी केली जाते. परभणीतल्या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटतात. अशातच धुळ्यात हिंसक वळण लागलं. 5 ते 6 अज्ञातांनी एसटी बसेसवरती दगडफेक केली. यात काही प्रवासी जखमी झालेले असून पोलिसांकडनं तपास सुरू आहे. वाशिमच्या मालेगावात रास्ता रोको आंदोलन केलं गेलं. परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनकर्ते आक्रमक झालेले. यावेळी आरोपीवरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ नवी मुंबईतही आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्यात. आंबेडकरी समाजानं दिघा येथील ठाणे बेलापूर मार्गावर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, मात्र पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. परभणी जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ पवईमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला. यावेळी परभणी पोलिसांचा निषेध नोंदवला गेला.